हाय एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत पोवारांमध्ये बनणारे पानबड्याची भाजी। चलो तर आता पानबडा की भाजी बनवायला सुरुवात करवीन। तर सगळ्यात आधी ना 1 वाटी उडद डाळ घेतलेली आहे मी, साल भरलेली घेतली आहे, तिला रात्रभर भिजत ठेवलं आणि त्यानंतर सकाळी त्याच्यामधलं पाणी काढून स्वच्छ अशी ती डाळ धुवून घेतली, जेणेकरून पूर्णपणे साल निघावं अशाप्रमाणे। डाळीला एका चाळणीमध्ये काढून ठेवलं आणि तोपर्यंत मसाल्याची प्रिपरेशन केली। तर मसाल्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक आणि टमाटर याची छान अशी प्युरी करून घेतली। त्यानंतर त्याच पॉटमध्ये छान अशी मिक्सचरमध्ये डाळसुद्धा बारीक करून, डाळ बारीक करत असताना ना त्यामध्ये लसूण, जिरं आणि कसुरी मेथी ॲड केली, तिला पण छान अशा प्रकारे बारीक करून घेतली व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे। त्यानंतर डाळ वगैरे छान बारीक करून झाली आणि त्यानंतर भाजीला फोडणी द्यायला इथं सुरुवात केली आहे। सगळे प्रिपरेशन झाल्यानंतर इथं तेल तापायला ठेवलं, तेल तापलं की त्यामध्ये जिरे टाकले, जिरे छान तडतडले की त्यानंतर जे आपण केलेलं वाटण होतं ते टाकून घेतलं। त्यानंतर इथे बेसिक आपले जे सुके मसाले असतात ते टाकले, त्याला छान असं मिक्स करून घेतलं, त्याला छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं आणि त्यानंतर टोमॅटो प्युरी टाकली, त्याला पण छान असं एक म्हणजे मिक्स करून घेतलं। त्यानंतर टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकलं, मिठाला पण छान असं परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी ॲड केली, अजून झाकण ठेवून छान असं 5 मिनिटं शिजू दिलं आणि त्यानंतर आपल्या अकॉर्डिंग जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला भाजी करायची आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये इथं पाणी ॲड केलेलं आहे। तर बघा, जोपर्यंत इथं भाजीला आता उकळी येते तोपर्यंत आपण पानवडे बनवण्याची जी डाळ आहे तिच्यामध्ये काही बेसिक मसाले ॲड करू। तर त्यामध्ये इथे मी लाल तिखट, हळद आणि थोडंसं टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकलेलं, याला छान असं फटवून घेऊ, म्हणजे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर बघा इथं भाजीला पण छान अशी उकळी आलेली आहे मस्त अशी। तर व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अशा प्रकारे पानवडे केले, पोवार असाच पानवडा बनावायचे ती। अशा प्रकारे सर्व पानवडे बनवून मी इथे तयार केले। बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। इथं आता आपली भाजी पण झालेली आहे, बघू शकता 5-10 मिनिटं हिला झाकण ठेवून शिजवून घेतलं की पटकन ही भाजी बनते। तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। बाय।